हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 29. मायोपाधीर जगद्योनी सर्वज्ञत्वा दिलक्षणा पारोक्ष शबलहा सत्याध्यात्मक तत्पदाभिदहा. माया उपांग आहे अशी उपाधी असलेला, विश्वनिर्माता, सर्वज्ञानी इत्यादी लक्षणे असलेला, गूढगुह्य छटा असलेला, परमसत्य इत्यादी असलेला तत् या पदाभिमानाने जाणला जातो. माया उपांगी आहे अशी उपाधी असलेला. माया उपांग आहे अशी उपाधी. ब्रह्मांडात तोच एकमेव आहे. येथे जे जे जाणवते, भासमान होते, ते सर्व त्याचीच अभिव्यक्ती आहे. यामुळे तो अनन्य आहे. येथे त्याच्याशिवाय अन्य काहीही, म्हणजे जरा सुद्धा, अगदी किंचितही काहीही नाही. तो अस्पर्शी आहे. तरीही माया हे त्याचे उपअंग आहे. माया ही त्याची उपाधी आहे. थोरा मोठ्यांनी सांगितलेले आहे की माया अगम्य आहे, जाणायला जवळजवळ अशक्य आहे, पार करायला दुस्तर आहे. परंतु तरीही ती असल्यामुळे अध्यात्माच्या साधकांना, उपासकांना ती जाणून घ्यावीच लागते. माया त्याच्यामधूनच निर्माण झालेली असल्यामुळे, ती त्याचाच एक भाग असल्यामुळे, ती त्याच्यातच सामावली जात असल्यामुळे माया हे त्याचेच उपअंग झाले आहे आणि यामुळे आता ती त्याची उपाधी झालेली आहे. माया त्याच्यामधूनच निर्माण होत असली तरीही द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे ती त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची आहे. त्यामुळे ती भासमान, मिथ्या, भ्रामक, खोटी, असत्य, दुय्यम, अशाश्वत, फसवी, बेगडी इत्यादी अशी आहे. माया जड नाही, दृश्य नाही. ती सूक्ष्म आहे, अदृश्य आहे. परंतु मायेचा जो परिणाम होतो तो जड असतो, दृश्य असतो. हे सर्व समजण्यासाठी आपण माया काय आहे, माया म्हणजे काय ते समजावून घेऊ, तिची ओळख करून घेऊ. मायेची ओळख, भौतिक ओळख. प्रथम माया याचा भौतिक व्यावहारिक अर्थ पाहूया, म्हणजे त्याचा आध्यात्मिक अर्थ समजायला सोपे होईल. माया याचा अर्थ मूलभूत जे काही आहे त्याच्या सभोवती आजूबाजूला जागा सोडणे, जागा असणे. इंग्रजीत मार्जिन सोडणे. मूलभूत जे काही आहे त्याला आणखी काहीतरी जोड देणे. उदाहरणार्थ, आपण कागदावर मजकूर लिहिताना बाजूला जागा सोडतो, समास सोडतो, त्याला मजकुराच्या सभोवती माया सोडणे असे म्हणतात. परंतु यामुळे आपल्या मूळ मजकुरात फरक होत नाही. आपण मुख्य कपड्याला अस्तर लावतो, त्याला माया लावणे असे म्हणतात. परंतु यामुळे मूळ कपड्यात फरक होत नाही. आपण कोणतीही गोष्ट पूर्ण टोकापर्यंत वापरत नाही, त्यातली माया सोडून वापर करावा असे म्हटले जाते. कारण तसे आपण करूही शकत नाही. गाडी पार्क करताना आपण भिंतीला घासून चिकटवून गाडी पार्क करू शकत नाही. भिंत आणि गाडी यामध्ये थोडी जागा सोडावीच लागते. याला माया सोडणे असे म्हणतात. एखादी वस्तू पकडण्यासाठी आपण त्या वस्तूला मूठ तयार करतो. ती मूठ चांगल्या प्रकारे पकडता येईल इतपत मोठी ठेवतो. त्या मुठीला व्यवस्थित माया ठेवली आहे असे म्हटले जाते. आपण बरणीत पदार्थ भरतो त्यावेळी तो पूर्ण न भरता जरा कमी भरतो. त्या रिक्त जागेला माया सोडणे असे म्हणतात. याचा दुसऱ्या भाषेत असाही अर्थ आहे की मूलभूत जेव्हा तिची कक्षा सोडते आणि त्याच्या बाजूच्या जागेत अतिक्रमण करते, तेथे काही निर्मिती होते, तेव्हा जे काही निर्माण होते त्याला माया असे म्हणायचे. आपण मूळ मजकुरावर आपले टिपण समासात लिहितो ते दुय्यम असते, त्यामुळे मूळ मजकुराला बाधा येत नाही. आपण मुख्य कापडाला अस्तर लावतो, परंतु ते मुख्य कापडाच्या खाली झाकून घेतो, ते दृश्य होऊ देत नाही. यामुळे ते अस्तर असते. गाडी भिंतीला घासून लावली तर तिला चरे पडतात. हा मायेवर अतिक्रमण केल्याचा परिणाम असतो. तो सहन करावा लागतो. आध्यात्मिक ओळख. येथे विश्व निर्माण होण्याआधी मूलभूत फक्त ब्रह्म आणि त्यामधील चैतन्यमय आत्मशक्ती होती. त्याला आत्मब्रह्म असे जोड नावही दिले गेले आहे. ब्रह्मात चैतन्यमय आत्मशक्ती असल्यामुळे आत्मशक्तीच्या सभोवती, अवतीभोवती काही मोकळी जागा होती.
माया होती. ब्रह्मचैतन्यमय आत्मशक्तीने काठोकाठ परिपूर्ण भरलेले नव्हते. ब्रह्मामध्ये चैतन्यमय आत्मशक्तीच्या सभोवती समास होता, मार्जिन होते. माया होती. चैतन्य असलेली आत्मशक्ती तिच्या स्वभावाप्रमाणे ब्रह्मात विहार करत होती. कारण चैतन्य स्वस्थ बसू शकत नाही. चैतन्य सतत चळवळ वळवळ करत असते. तो चैतन्याचा स्थायी स्वभाव आहे. असे होताना ती चैतन्यमय आत्मशक्ती एकरूप झाली. त्यामुळे तिच्यात दाब निर्माण झाला आणि तिच्यामधून ओम असा महादिव्य ध्वनी होऊन महादिव्य विस्फोट झाला. त्यामधून ब्रह्मांडात अनेक विश्वे तयार झाली, निर्माण झाली. ही विश्वे अर्थातच आत्मशक्तीची जागा सोडून चैतन्यमय आत्मशक्तीच्या सभोवती अवतीभोवती त्या समासात मायेत पसरली. द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे ही विश्वे आत्मब्रह्माच्या विरुद्ध जड दृश्य होती. स्फोट झाल्यामुळे ब्रह्मातील चैतन्यमय आत्मशक्तीमधून विश्वे ब्रह्मातच त्या रिक्त जागेत फेकली गेली, मायेत फेकली गेली. यामुळे जे निर्माण झाले तिला त्या रिक्त जागेची माया अशी उपाधी प्राप्त झाली. याचा अर्थ माया जरी आत्मब्रह्मामधून निर्माण झालेली असली तरीही ती आत्मब्रह्म नव्हे. ती आत्मब्रह्माचे उपअंग आहे, गौण आहे, दुय्यम आहे. तिची निर्मिती द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे तिचे परिणाम आत्मब्रह्माच्या विरुद्ध आहेत. ऋषींनी यासाठी 31वा एक स्वतंत्र श्लोक लिहिलेला आहे. तेथे आपण याचे जरा सविस्तर निरूपण करू. विश्वनिर्माता, त्याच्यामधूनच विश्वे निर्माण झालेली आहेत. तो विश्वाचा निर्माता असल्यामुळे त्याच्यामधूनच या विश्वांचे लालन पालन, संगोपन, भरण पोषण, संरक्षण इत्यादी होते. विश्वे ही त्याच्याच ऊर्जेची अभिव्यक्ती आहे. येथील जड त्याच सूक्ष्म ऊर्जेचा परिणाम आहे. आत्मशक्तीमधून ओम असा महाध्वनी होऊन त्यामधून महातप्त असे लोळ बाहेर फेकले गेले. ते यथा कालावधी थंड झाले आणि त्यांना जडत्व प्राप्त झाले. त्यावर चल, अचल, सजीव, निर्जीव अशी विविध सृष्टी निर्माण झाली. ती अति महाविस्मयकारक अशा वैचित्र्याने नटलेली आहे. सजीवाला त्याच्यामधूनच क्षणोक्षणी प्राणाचा पुरवठा होत असतो. त्याच्यामुळेच सजीवाला जीवित असण्यासाठी आवश्यक ते भौतिक वस्तू जगत प्राप्त होत असते. विश्वे अति काटेकोरपणे वैश्विक नियमांप्रमाणे सांभाळली जातात. त्याने विश्वाच्या कारभाराची एक स्वयं यंत्रणा निर्माण केलेली आहे. येथील प्रत्येकाला आवश्यक ते एक व्यवस्था म्हणून आपोआप मिळेल अशी यंत्रणा प्रस्थापित केलेली आहे. यास्तव आत्मब्रह्म स्वयंभू आहे असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, एकाचे त्याज्य ते दुसऱ्याचे ग्राह्य आहे. सर्व एकमेकांना पूरक असे नियोजित केलेले आहे. विश्वे आणि त्यावरील वस्तुजगत अशाश्वत, नाशिवंत आहे. यामुळे त्यांचा यथा कालावधी सांभाळ केल्यावर त्यांचा विनाश त्याच्यामध्येच होतो आणि त्याचमधून पुन्हा निर्मिती होते. येथे नवीन असे काहीही निर्माण होत नाही आणि काहीही पूर्ण नष्ट होत नाही. फक्त एकामधून दुसऱ्यात परिवर्तन होते. अशा प्रकारे त्याची विश्वनिर्माता म्हणून ओळख आहे. सर्वज्ञानी इत्यादी लक्षणे असलेला. विश्वे त्याच्यामधूनच निर्माण झालेली असल्यामुळे या ब्रह्मांडात त्याला माहीत नाही असे काहीही नाही. तो सर्वज्ञ, सर्वज्ञाता, सर्वज्ञानी आहे. तसेच तो स्वयंभूही आहे. यामुळे येथे काही कारणाने किंवा मानवाने त्याच्या बुद्धीने या विश्वाची घडी बिघडवली तर तो ती पुन्हा प्रस्थापित करतो. याचा अर्थ बिघडलेली घडी पुनर्स्थापित होण्याची एक वैश्विक व्यवस्था त्याने मुळातच नियोजित केलेली आहे. मानव वेडावाकडा, अयोगिक, अनैसर्गिक वागला तर अंशात्मा एक ठराविक कालावधी मानवाला सुधारण्यासाठी संधी देतो. परंतु तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही
तर अंशात्मा स्वतः देह सोडून बाहेर निघून जातो आणि पुनर्जन्म धारण करतो. अशा वेळी मानवाला महाआश्चर्य वाटते की असे कसे अचानक निधन झाले. मानवाने या विश्वातील घटकांना धक्का लावला, या विश्वातील व्यवस्थेला बाधा निर्माण केली, या विश्वाचा समतोल बिघडवला, तर तो येथे सुनामी, वादळ, दुष्काळ, रोगराई इत्यादी घडवून मानवाला इशारा देतो. परंतु यात एका ठराविक कालावधीत सुधारणा झाली नाही तर तो महाप्रलय घडवून आणतो. विश्व स्वतःत सामावून घेतो आणि त्याची पुन्हा निर्मिती करतो. यामुळे हे असे सर्व जाणून मानवाने निसर्गाला, नियतीला, पर्यावरणाला पर्यायाने त्याच्या वैश्विक व्यवस्थेला धक्का लावू नये. कारण हे असे सर्व जाणायची बौद्धिक उमस फक्त मानवातच आहे आणि विश्वाची व्यवस्था बिघडवायला मानवच एकमेव कारणीभूत आहे. यामुळे वेळीच योग्य तो बोध घ्यावा. यातच विश्वाचे, मानवाचे कल्याण आहे. त्याच्या अनंत अनंत अशा छटा आहेत. त्यांना गीतेने विभूती असे म्हटलेले आहे. यातीलच एक छटा म्हणजे तो गूढ गुह्य रहस्यमय आहे. त्याला जाणणे सर्वथैव अशक्य आहे. तो सदा अज्ञेयच असणार आहे, कारण तो अदृश्य, परमसूक्ष्म, परम ऊर्जा आहे. त्याला जाणायचे म्हणजे आपल्याला त्याच्यासारखेच ऊर्जा व्हावे लागते. आपण ध्यान समाधीमध्ये तसे झालो की आपण त्याच्यात विलीन होतो आणि त्यामुळे आपण त्याला जाणूनही ध्यान समाधीमधून व्युत्थान झाल्यावर न जाणल्यासारखे पुन्हा अज्ञेयच राहतो. कारण आपण त्याला समोरासमोर जाणत नाही, त्याच्यात विलीन होऊन जाणतो. यामुळे आपल्याला त्याची फक्त अनुभूती प्राप्त होते. या योगे आपल्यात ते आध्यात्मिक बदल होतात. त्यावरून आपण आणि इतरांनी जाणायचे आहे की आपल्याला त्याची अनुभूती प्राप्त झालेली आहे, आपल्याला त्याचा साक्षात्कार झालेला आहे. असे जरी असले तरी प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की आपल्या 84 लक्ष जन्मांची पूर्णता त्याला जाणण्यानेच होते. तेच आपल्या 84 लक्ष जन्मांचे सुफळ असते. फलधारणा झाल्याशिवाय झाडाची पूर्णता होत नाही. याप्रमाणेच आपणही आपल्या देहधारणेची पूर्णता आत्मफळ प्राप्त करून करावी आणि सायुज्य मुक्त जीवात्मा म्हणून या विलोभनीय सृष्टीची अलौकिक लीला अनुभवावी. परमसत्य इत्यादी असलेला तो परमसत्य आहे, कारण तो सदा असणारा आहे. त्याचा जन्म होत नाही, तो निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होत नाही, त्याचा विनाश होत नाही. तसेच तो सर्वस्वापासून अबाधित आहे. तो जसा आहे तसाच तो सदा असतो. त्याला भूत किंवा भविष्य असा काळ नाही, तो सदा वर्तमानात आहे. ऋषी ईशावास्य उपनिषदाच्या शांतीपाठात याचे नेमके वर्णन करतात की ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. वास्तवात त्याला सत्य असे म्हणणेही योग्य नाही, कारण द्वंद्वाचा सत्याच्या विरुद्ध असत्य होणे हा नियम त्याला लागू नाही. तो सर्वस्वाच्या अतीत आहे. तो परमसत्य असल्यामुळे खरे पाहता त्याला शब्दात पकडून त्याचे वर्णन करणे अशक्यच आहे. यास्तव त्याचे वर्णन ऋषींनी एका शब्दात फार सुयोग्य असे पुढे केले आहे. तत् या पदाभिमानाने जाणला जातो. तो शब्दातीत आहे. ऋषी म्हणतात की तो तत् या पदाभिमानाने जाणला जातो. त्याला इतर काही शब्द देणे, नाव देणे, उपाधी देणे, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. कारण याशिवाय त्याला काही म्हणणे म्हणजे त्याच्यापासून अधःपतन करणे आहे. त्याला त्याच्या पदापासून दूर नेणे आहे. त्याला गौणत्व आणणे आहे. त्याचे असत्य वर्णन करणे आहे. त्याच्याशी मिथ्या नाते जोडणे आहे. तो शब्दातीत आहे. हे असे का? हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम तत् या शब्दाचा अर्थ पाहूया. तत् याचा अर्थ तू, तो असा अर्थ केला जातो. कदाचित सर्वांना समजावे म्हणून बोलीभाषेत असे केले गेले असावे. त्याला नामधारी करायला, हाक मारायला, त्याच्या संबंधी बोलायला सोपे जावे असा त्यात हेतू असावा. परंतु तत् याचा अर्थ तू, तो
असा केला जात असलेला अर्थ योग्य नाही आणि त्याची ओळख तू तो अशी असूही शकत नाही. परंतु मीही येथे हाच शब्द प्रचलित शब्द लिखाणामध्ये त्याच्यासाठी वापरत आहे, कारण तोच अर्थ प्रचलित आहे आणि सर्वांना माहीत आहे. परंतु जर आपल्याला त्याची सत्य ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला त्याचा योग्य अर्थ जाणून घ्यायला पाहिजे. तत याचा अर्थ आहे विस्तृत होणे, ताणले जाणे, पसरले जाणे. हाच अर्थ त्याला जाणायला योग्य आहे, कारण हीच त्याची एकमेव मूलभूत ओळख आहे. तो आपल्याला हे विश्व निर्माण झाले म्हणून माहीत झाला. त्याची आणि आपली ओळख केवळ विश्वनिर्मिती हीच आहे. यामुळे विश्व निर्माण होताना जे घडले तीच त्याची सत्य आणि एकमेव ओळख आहे. ब्रह्मामध्ये त्याच्या चैतन्यमय आत्मशक्तीचा महाविस्फोट झाला आणि त्यामधून येथे विश्वे निर्माण झाली. त्यावेळी त्या चैतन्यमय आत्मशक्तीपासून ती निर्मित झालेली विश्वे दूरवर मायेत फेकली गेली. चैतन्यमय आत्मशक्तीची कक्षा सोडून बाजूच्या मायेत फेकली गेली. अशी अनंत विश्वे निर्माण झाल्यामुळे मायेची जागा पुरणे शक्य नव्हते. त्यावेळी अर्थातच ही अशी अगणित विश्वे सामावून घेण्यासाठी ब्रह्म ताणले गेले आणि विस्तृत होऊन पसरले गेले. हाच तत या शब्दाचा अर्थ आहे. हीच त्याची अमर्याद ताणले जाणे, अमर्याद विस्तृत होणे, अमर्याद पसरणे अशी सर्वप्रथम ओळख आहे. उदाहरणार्थ, आपण पोत्यात वस्तू भरतो त्यावेळी काठोकाठ वस्तू भरून त्यात आणखी कोंबले की पोते ताणले जाते. रबर एका क्षमतेनंतर ताणला जातो. नदीला नेहमीपेक्षा जास्त पाणी आले की नदी विस्तृत होते, पसरते. आपण सतरंजीची चौघडी घालून बसलेले असतो. आपल्याला कोणी भेटायला आले की आपण ती चौघडी उलगडतो आणि सतरंजी मोठी करून पसरतो. तसेच येथे घडले आणि त्याची आपल्याला तीच प्रथम ओळख आहे. जे जे निर्माण झाले त्यासाठी तत् विस्तृत होत ताणत पसरत गेले. त्याने अभिन्नपणे स्वतःला सामावून घेतले. यामुळे तत् विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. गाडीत गर्दी असते. एखादा वृद्ध आला तर आपण इतर प्रवासी जरा सरकून त्याला जागा करून देतात. ते त्याला भिन्न समजत नाही. तसेच तत् आहे, हे सर्वांना सामावून घेते. ती त्याचीच निर्मिती असते, अभिव्यक्ती असते. यामुळे त्या निर्माणाला वैश्विक संसारातील सदस्यत्व बहाल करते. ते मौन, प्रशांत, स्थित, अव्यक्त आहे. कौटुंबिक कारभाराला संसार असा शब्द आहे आणि तोच शब्द विश्वाच्या कारभारालाही वापरला जातो. यास्तव ऋषींनी त्याला तत् असे नामाभिमान दिले आहे. उपनिषदांची शिकवण फार फार मूलगामी आहे, वरवर उथळ नाही. उपनिषदकार ऋषी आपल्याला पूर्ण करू इच्छितात. ते आपल्याला तात्पुरते काहीतरी सांगून या भवसागरात पोहत ठेवू इच्छित नाहीत. तसे झाले तर बहुसंख्ये करून आपण त्या भवसागरात रुतून बुडून जन्ममरणाच्या यातना घेत राहतो, कधीही मुक्त होत नाही. यास्तव ऋषी आपल्याला हा भवसागर पार करायला शिकवू इच्छितात, आपल्याला मुक्त करू इच्छितात. या योगे आपले या भवसागरावर नियंत्रण असावे अशी त्यांची इच्छा आहे. एकदा आपले या भवसागरावर नियंत्रण आले की आपण या भवसागरात कितीही पोहलो तरी त्यात ऋतून बुडण्याची भीती उरत नाही. या भवसागरात पोहण्याचे नैपुण्य आपल्यात आले की आपण यात पोहत असूनही कोरडे राहतो. हीच मानवाच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याची गुरुकिल्ली आहे अलिप्तता, साक्षीभाव, असून नसल्यासारखे जगायची युक्ती. यासाठी अपरिग्रह ही साधन आहे. कसलाही संग्रह करू नये. हा संग्रह आपल्याला भौतिकात रुतवून ठेवतो. यामुळे आपण भूत आणि भविष्याचे मांडे मनात घोळवत राहतो. आपण 3 प्रकारचा संग्रह करतो. 1 वस्तुजगत, 2 समाज, 3 विचार. नेमके हेच 3 घटक आपल्या संचिताला कारणीभूत होतात. हा विषय खूप विस्तृत आहे.
येथे आपण तत् या संबंधी मर्यादित निरूपण करूया. तत्शी नाते संबंध. वास्तवात त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही. तो स्वतंत्र आहे, अनाम आहे, एकटा आहे, सर्वांचाच आहे. सर्व काही त्याचेच आहे. तरीही तो सर्वांपासून अलिप्त आहे. परंतु बहुतेक यामुळेच घोटाळा झाला असावा. त्याचे कोणाशी काहीही नक्की असे नातेसंबंध नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला त्याच्याशी ज्याच्या त्याच्या मर्जीने नातेसंबंध जोडायला मुभा मिळालेली आहे. ही नातीसुद्धा मोठी मजेशीर आहेत. ज्याच्यावर ज्या प्रकारे पगडा असतो त्याप्रमाणे प्रत्येकजण त्याच्याशी नातेसंबंध जोडतो. याला काहीही नियम नाहीत. प्रत्येकाला तो सर्वात जवळ हवा असतो. त्यामुळे ज्याला जे नाते जवळचे आहे असे वाटते ते नाते तो त्याच्याशी जोडतो. कोणाला पिता जवळचा असतो असा त्याला पिता असे म्हणतो. कोणाला माता जवळची असते तो त्याला माता असे संबोधन करतो. कोणाला मित्र जवळचा असतो तो त्याला सखा अशी हाक मारतो. कोणाला गुरु आदरणीय असतो तो त्याला गुरु असे म्हणतो. इतकेच काय तर माझ्या पाहण्यात एक परदेशी वास्तव्य असलेल्या विदुषी होत्या. परदेशी राहून नंतर त्या पुण्याला स्थायिक झाल्या होत्या. त्या मोठ्या प्रसिद्ध संशोधक होत्या. त्या न चुकता दरवर्षी जितके जाता येईल तितकी मोठ्या श्रद्धेने पंढरीची वारी करायच्या. त्याला रडिवाडपणे बॉयफ्रेंड म्हणायच्या. सकाळी त्याला भूपाळी म्हणून उठवतात. देहधर्मासाठी गरम पाणी देतात. हातपाय पुसायला वस्त्र देतात. उठणे लावून आंघोळ घालतात. अंग पुसतात. वस्त्र नेसवतात. गंध फूल लावून पूजा करतात. प्रार्थना आरती म्हणतात. नैवेद्य दाखवतात. दुपारी जेवणाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी पादुकांची पालखीत घालून मिरवणूक काढतात. मधून मधून त्याला पंख्याने वारा घालतात. त्यावेळी आपली आरती, प्रार्थना, स्तुतीपर गाणी वगैरे म्हणतात. मग त्या पादुका लहान बाळाला निजवताना जसे पाळण्यात ठेवतात तसे पलंगावर ठेवतात. वारा घालत त्याला निजवतात. चिलट, पाखरू यापासून त्रास होऊ नये म्हणून पलंगासोबती मच्छरदाणी सोडतात. आता बोला. त्याच्याशी नातेसंबंध जोडणे, त्याची सेवा करणे, त्याची प्रार्थना करणे हा सर्व आपल्या मनाचा खेळ आहे. सर्व कल्पना विलास आहे. आपण त्याच्यावर आपली जीवन रहाटी आरोपित करत असतो. यामुळे त्या एकसंध असलेल्याची छकले झालेली आहेत. जो तो त्याच्या रहाटीप्रमाणे नाते जोडत असतो, त्याची त्याप्रमाणे सेवा करत असतो. त्याला अनेक धार्मिक नावे दिलेली आहेत. त्याच्याशी संप्रदाय, जात इत्यादी जोडले गेले आहे. हे निखालस असत्य आहे. आपण येथे माणूस म्हणून जन्माला येतो आणि माणुसकी हा धर्म पाळतो. त्या योगे आपण योगी म्हणून उन्नत व्हावे आणि योग हा धर्म पाळावा आणि त्याच्यासारखे तत् व्हावे. मुक्त म्हणून येथे वैश्विक सृष्टीलीला अनुभवावी अशी अपेक्षा आहे. आपल्या उपनिषदकार ऋषींनी त्याला जराही संबोधन दिलेले नाही. त्याला कोणताही सांप्रदाय जोडलेला नाही. कारण तो एकमेव आहे. त्याला संबोधन द्यायची गरज नाही आणि आपण तसे करूही शकत नाही. त्याला आपण हाक मारू शकत नाही. त्याच्याशी आपण बोलू शकत नाही. कारण हे सर्व आपले आपल्याशी केल्यासारखे होईल. आपण स्वतः तेच आहोत. तो आपणच आहोत. आपण त्याच्यापासून निराळे नाही. त्याला नामाभिधान दिले, त्याच्याशी कोणतेही नातेसंबंध जोडले की आपण त्याच्यापासून विभक्त होतो. हे अशक्य आहे. कारण आपण त्याचाच एक भाग आहोत. त्याला ते किंवा तो असेच काही संबोधन दिले की आपण आणि तो यामध्ये अंतर निर्माण होते. मग आपण देह, मन, इंद्रिये किंवा असेच काही आहोत असे सिद्ध होते. आपण त्याला पिता, माता, सखा किंवा असेच काही म्हटले की त्याचा आणि आपला जोड तयार होतो. त्यात एकरूपता नाही. असे जर असेल तर मुक्ती कदापिही शक्य नाही. त्याला जाणायचा एकमेव उपाय म्हणजे त्याच्यात विलीन होणे आणि आपण स्वतःच ते होणे. त्याच्यात विलीन झाल्यावर त्याला जाणणारा शिल्लक असणार नाही. याचाच अर्थ तो सदा अज्ञेयच असणार आहे. यामुळे एका रहस्यमय गोष्टीवर प्रकाश पडतो.
त्याला ज्यांनी जाणले त्यांच्याकडून त्या अवस्थेत त्याच्या संबंधी उपनिषदे रचली गेली. परंतु विस्मयकारक असे आहे की उपनिषदकार ऋषी उपनिषदाच्या रचनाकाराचा नामनिर्देश करू शकले नाहीत, कारण त्यावेळी ते तत झाले होते. मग नाव कसे निर्देश करणार? यास्तव ते म्हणाले की हे सर्व आम्ही श्रुत केले, स्मृत केले आणि पुराणोक्त केले. हे आमचे कर्तृत्व नाही, ही त्याची कृपा आहे. आपण सर्वजण विश्वाच्या परिघावर त्या वैश्विक केंद्रामधून प्रसव यात्रा करत आलेले आहोत. यामुळे येथे परिघावर आपल्याला भासमान, भ्रामक, मिथ्या अंतर आहे असे वाटते. येथे आलेले सर्व देवदूत आहेत. त्यांनी त्या त्या भौगोलिक प्रदेशी साजेसा उपदेश केला. त्यात मूलतः काहीही फरक नाही. ती एक एक क्षुल्लक जीवन रहाटी आहे. त्यामुळे आपल्यात भेद असू शकत नाही. जर आपण पुन्हा प्रसव यात्रा केली तर आपण सर्वजण केंद्रापाशी पोहोचू. तेथे काहीही अंतर नाही. मग येथे तरी भेद कशाला? हाच हेतू 21 जून हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागे आहे. सर्वांचा सर्वांशी आत्मयोग जुळून यावा. सांगायचे तात्पर्य असे आहे की आपण त्याच्या अस्तित्वाप्रत फक्त इशारा करू शकतो. विश्वे निर्माण होताना अमर्याद विस्तृत तत् आहे, इतकेच विस्तृत होणारा तत् आहे, इतकेच आपण त्याच्याबद्दल म्हणू शकतो. हरिओम.